नमस्कार मित्रांनो, आपल्या घरात धान्य म्हणजे अन्नाचा साठा. अन्न हे केवळ पोट भरण्याचं साधन नसून ते माता अन्नपूर्णेचं स्वरूप मानलं जातं. म्हणूनच वास्तुशास्त्रात धान्य ठेवण्याची जागेला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. अनेक लोकांच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही. घरात वारंवार आर्थिक अडचणी निर्माण होतात, अनावश्यक खर्च वाढतो किंवा धान्य लवकर संपून जातं. अशा वेळी वास्तुशास्त्रानुसार धान्य ठेवण्याची दिशा आणि पद्धत तपासणे आवश्यक असतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की वास्तुनुसार धान्य कुठे ठेवावे, कोणत्या दिशेला ठेवू नये, धान्य ठेवताना कोणत्या चुका टाळावेत आणि घरात नेहमी भरभराट राहण्यासाठी कोणते उपाय करावेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. धान्याचं वास्तुशास्त्र महत्त्व. वास्तुशास्त्रानुसार धान्य हे समृद्धी, संपत्ता आणि अन्नपूर्णेचा आशीर्वाद याचं प्रतीक मानलं जातं. ज्या घरात धान्याचा आदर केला जातो त्या घरात अन्नाची कमतरता कधीच भासत नाही. धान्य योग्य दिशेला ठेवलं तर आर्थिक स्थैर्य वाढतं, घरात अन्नाची कमतरता राहत नाही, सकारात्मक ऊर्जा वाढते, कुटुंबात सुख शांती राहते. धान्य ठेवण्यासाठी सर्वात शुभ दिशा नेतृत्व दिशा साऊथ वेस्ट. वास्तुशास्त्रानुसार धान्य ठेवण्यासाठी सर्वात उत्तम दिशा म्हणजे नेतृत्व दिशा. ही दिशा स्थिरता आणि संपत्तीचं प्रतीक मानलं जातं. धान्याचा साठा या दिशेला ठेवल्यास धान्य भरपूर टिकतं, आर्थिक स्थैर्य वाढतं, घरात समृद्धी येते, खर्चावर नियंत्रण राहतं. जर तुमच्या स्वयंपाकघरात नेतृत्व बाजू उपलब्ध असेल तर धान्याचे डबे तिथे ठेवा. पश्चिम दिशा. धान्य ठेवण्यासाठी दुसरी चांगली दिशा म्हणजे पश्चिम. पश्चिम दिशेला धान्य ठेवल्यास अन्नधान्याचा साठा वाढतो आणि कुटुंबात सुख समाधान राहतं. दक्षिण दिशा. दक्षिण दिशेत देखील धान्य ठेवू शकता, मात्र डबे व्यवस्थित बंद असावेत आणि जागा स्वच्छ असावी. धान्य कुठे ठेवू नये. ईशान्य दिशा. ईशान्य दिशा देवताची दिशा मानली जाते. या दिशेला जड वस्तू किंवा मोठे धान्य साठा ठेवणं शुभ मानले जात नाही. यामुळे मानसिक तणाव वाढू शकतो, आर्थिक अडचणी येऊ शकतात, सकारात्मक ऊर्जा कमी होऊ शकते. घरच्या मध्यभागी. घरच्या मध्यभागी धान्य साठा ठेवू नये, यामुळे घरातील ऊर्जा प्रभाव बंद होतो. बाथरूमजवळ. धान्य कधी बाथरूम किंवा शौचालय भिंतीजवळ ठेवू नये, यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि धान्याची नासाडी होऊ शकते. धान्याचे डबे कसे असावेत. वास्तुनुसार धान्य ठेवण्यासाठी स्टीलचे डबे, पितळेची भांडे, तांब्याची भांडे, लाकडी पेटी याचा वापर शुभ मानला जातो. प्लॅस्टिकच्या डब्यांपेक्षा धातूचे डबे अधिक चांगले मानले जातात. धान्याचे डबे रिकामे ठेवू नका. ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. वास्तुनुसार धान्याचा डबा पूर्णपणे रिकामा ठेवणं अशुभ मानलं जातं. जेव्हा धान्य कमी होऊ लागतं तेव्हा वेळेवर भरून घ्या. रिकामा डबा आर्थिक कमतरतेचं प्रतीक मानलं जातं, घरात अभावाची भावना निर्माण करतं. नवीन धान्य आणल्यावर काय करावे. नवीन धान्य घरात आणताना पहिल्यांदा माता अन्नपूर्णा किंवा देवघरात नमस्कार करा, त्यानंतर धान्य ठेवावे. अनेक घरांमध्ये नवीन धान्य आणल्यावर त्यावर हळद कुंकू लावले जाते. ही परंपरा सकारात्मक ऊर्जा वाढवते असं मानलं जातं. धान्य ठेवताना स्वच्छतेचं महत्त्व. धान्य ठेवण्याची जागा नेहमी स्वच्छ, कोरडी, हवेशीर असावी. ओलावा असल्यास किडे लागू शकतात, नकारात्मक ऊर्जा वाढते, धान्य खराब होऊ शकतं. धान्यावर जड वस्तू ठेवू नका. धान्याच्या डब्यावर लोखंडी सामान, निरुपयोगी वस्तू, कचरा ठेवू नका. यामुळे संपत्तीची वाढ थांबते असं वास्तुशास्त्र सांगतं. धान्य आणि अन्नाचा अपमान करू नका. वास्तुनुसार अन्नाचा अपमान करणे हे मोठा दोष मानला जातो. म्हणून अन्न वाया घालू नका. धान्य पायाखाली येणार नाही याची काळजी घ्या. धान्य सांडल्यास लगेच उचला. तांदूळ आणि गहू ठेवण्याचे नियम. तांदूळ आणि गहू हे घरातील प्रमुख धान्य आहेत. हे धान्य नेहमी स्वच्छ भांड्यात झाकण बंद करून नेतृत्व किंवा पश्चिम दिशेला ठेवावेत. घरात भरभरीसाठी सोपा उपाय. धान्याच्या डब्यात 5 हळदीच्या गाठी किंवा काही अक्षता ठेवण्याची परंपरा अनेक ठिकाणी आढळते. यामुळे अन्नपूर्णेची कृपा राहते, धान्याचा साठा वाढतो, सकारात्मक ऊर्जा टिकून राहते असा समज आहे. सामान्य चुका. अनेक लोक या चुका करतात. रिकामे डबे ठेवणे, धान्याच्या ओलाव्या जागी ठेवणे, धान्याजवळ कचरा ठेवणे, ईशान्य
दिशेला मोठा साठा ठेवणे, तुटलेल्या डब्यांचा वापर करणे या चुका टाळल्यास वास्तूचे चांगले परिणाम मिळू शकतात. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार धान्य हे घरातील समृद्धीचं प्रतीक मानलं जाते. त्यामुळे धान्य योग्य दिशेला, स्वच्छ जागी आणि आदराने ठेवणे अत्यंत महत्त्वाचं आहे. धान्य ठेवण्यासाठी नेतृत्व दिशा सर्वात शुभ मानली जाते, तर पश्चिम आणि दक्षिण दिशा ही चांगली मानली जाते. ईशान्य दिशा, बाथरूम जवळची जागा आणि घराच्या मध्यभागी टाळावी. लक्षात ठेवा, ज्या घरात अन्नाचा आदर केला जातो त्या घरात माता अन्नपूर्णेची कृपा कायम राहते आणि सुख समृद्धी नांदते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये अन्नपूर्णा माता की जय नक्की लिहा. धन्यवाद.